तर गाईज फिरतीचं यार्ड 2 या गाण्याच्या शूटला आम्ही चाललेलो आहोत. जोकचं पार्ट असं काही नाहीये. आमचं सिलेक्शन झालं आणि आम्ही आता चाललोय सेकंड ऑडिशन द्यायला, लुक टेस्ट अँड ऑल. सो आम्हाला पहिले सांगितलेलं की नॉर्मल ड्रेसिंग करून या, ह्याला सांगितलेलं कुर्ता घाल आणि मला सांगितलेलं की तू पण ड्रेस वगैरे घाल. बट अचानक भयानक आमचे ओमकार माने यांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की नाही, तुम्ही फुल गेटअपच करून या. आणि त्याने फोटो पाठवले सकाळ सकाळ फिरतीचं यार्ड गाण्यामधले. ते ड्रेस आम्ही रोज घालतो तसं आमच्या कपाटात असणार आहेत असा विषय झाला. आणि गपचूप आम्हाला जे मिळेल ते जसं तसं मिळालंय तसं ते रेडी होऊन आलोय. आणि त्याने सांगायचं पण टाइम असा होता की 1 वाजलेले तेव्हा त्याने सांगितलं आणि आता लिटरली वाजले 3. हा, सो आम्ही एवढ्या वेळात एवढं सगळं करून आलोय. यातच खूप मोठं भाग्य आमचंच. सो आता बघूयात. आज तर आजची ऑडिशन नाही तर विशालचं तोंडच बघा. आजच्या ऑडिशनचा विषय काय, स्क्रिप्ट आता जाऊन देणार ते लोक आणि त्याच्यानंतर स्क्रिप्ट मिळाल्यानंतर असा सीन आहे की माझी टिकली आहे ऍक्च्युली इथे. सो स्क्रिप्ट मिळाल्यानंतर ती पाठ करायची आणि नंतर ती जाऊन देऊन पण यायची. त्याच्यानंतर ते लोक सिच्युएशन देणार की तुम्हाला कन्व्हर्सेशन करायचं आहे आऊसाहेबांसोबत किंवा महाराजांसोबत, असं सगळं असणार आहे. त्यामुळे त्याचं टेन्शन आलेलं आहे. आता बघूयात आजच्या ह्याला काय काय होतंय. चलो. काय लिहले? तू लिहलंस? होय. अरे मस्त. बरोबर आहे. राजा म्हणजे कोण? राजा नाही माहित व्हय? राजा म्हणजे आपलं मायबाप. मायबाप म्हणजे आता मायबाप म्हणजे हा, जसं म्या आणि तुझं बाप काय करतोय, तुझी काळजी करतोय, तसंच राज या समद्या रयतेची काळजी करतोय बघ. असं आहे आपलं जाणता राज. 1 go. 1 action go. हाय. सो तुम्ही आतापर्यंतचा ब्लॉग बघितला, हा प्रवास बघितला एक. आणि आता मी कुठे तुम्हाला माहितीये का? वॅनिटी व्हॅन मध्ये. जी गोष्ट आपण सातत्याने स्वप्न पाहतो, जी गोष्ट आपण करू इच्छितो ना, ती कधी ना कधीतरी कंप्लीट होते. सो स्वप्न बघत राहा, स्वप्न पूर्ण होतात हे कायम आम्ही म्हणतो. कारण की इथपर्यंत येण्याचं पण एक स्वप्न होतं जे आज पूर्ण झालंय. आणि आय एम रिअली व्हेरी 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 हॅपी. आज माझा फर्स्ट डे आहे, म्हणजे शूट चा फर्स्ट डे आहे. आणि एक्सपिरियन्स मी तुम्हाला शेअर करेन की मी आता काय फील करते आणि माझ्या घरचे काय फील करतील किंवा सगळ्याच गोष्टी. सो वॅनिटी व्हॅन कशी असते हे मी तुम्हाला आता. सो इथे डोअर आहे, पार्टिशन असणार आहे. आणि ई देखो, मस्त असा आराम करायला सोफा असतो. इथे आरसा असतो, इथे पण मे बी ते वॉशरूम असू शकतं. येस. आणि ही मी नाश्ता करते आज. नाश्त्याला हे सगळं आहे आणि मी हे स्वतः आणलेलं आहे. कळलं आता मी पुट ऑन का केलंय वेट, कारण की मी एखाद्या रोलसाठी सूट व्हायला. आई शपथ, काय झालं भाई? लाईट गेली इकडे, पण वॅनिटीमध्ये पण लाईट जाते, कळलं? ओके. सो झालेली आहे, लाईट आलेली आहे. आणि आता मी दाखवते तुम्हाला मेकअप कसा असतो सेटवरती. बघूयात म्हणजे आपण टाइम लॅप्स काढून. आणि लेट्स सी आज आपलं काय आहे, काय विषय, लुक कसं आहे आजचं, साडी कोणती आहे, सगळं दाखवते. तर आम्ही आलोय आमच्या गेटअपमध्ये. तुम्ही बघू शकता आज जरा साडी दुसरीने नेसवली आहे, म्हणून जरा लूज झाली आहे. कशी झाली आहे ते मला कळत नाहीये, कळे ना असं म्हणायचं होतं. तर आता मी जाते सेटवरती. सो मी आता ही मोबाईल इथेच ठेवेन, त्यामुळे काही घेता येणार नाही. आणि हा फक्त जो पदर असतो ना आमचा, तो असा आमच्या डोक्यावरून येतो.
आणि हा माझा लुक कोणासारखा वाटतो यार, नीट ये प्लीज. हा, तर माझा हा लुक कोणासारखा वाटतो ते मला तुम्ही कमेंट्स करून सांगा की मी कशी दिसते या लुक मध्ये. गाईज आज खूपच पहिल्या दिवसानंतर डायरेक्ट आज मला चांगलं जरा नटवत आहेत. त्यात माझे हेअर्स अवॉइड करा. अरे संदेश, आवाज येतो इकडे, हळू बोला जरा. आज संदेशला वॅनिटी मिळालेली आहे. संदेश हवा करत आहे. तर गाईज पहिल्या दिवसानंतर आज मला जरा चांगलं नटवत आहेत सगळेजण. आणि हे कसं लावतात ते मला माहिती नाही. ठीक आहे, आज मी नवरी होणार आहे सती जाण्यासाठी. भवानीबाई कशा बघतायत बघा. हा, काय बघताय, काय बघताय? आज मी कशी दिसते? लिपस्टिक सगळी पुसली आहे आणि इकडे आली आहे लिपस्टिक मेकअपची सगळी. कुठली एकच बांगडी असेल? दोन असतात ना मागे नाही. हो, आहे का आपल्याकडे? देऊ शकते, पण एवढं गोल्ड द्यायचं? देऊन टाक, चालेल. ही आतमध्ये घुसते हा, ते होणारच. कारण कसं असतं, ही बांगडी सेम साईज असतो, पण ही पातळ असते आणि ही जाड ना, तर आत घुसते. बोला बोला. बांगड्या वाढवायच्या, पण हे गोल्ड वाल्या. पण हे थांब, मी देते ते. हो ना, राण्यांवाला येत नाहीये सर. धाराव मधल्या या अशाच दोन आहे, सेम दोन आहे, एवढं ओके आहे. हा, मी हातभर दिला, म्हटलं ती ग्रीन मध्ये हातभर करूया. हे केस मोकळे असणार आहे, मग आपण आधी दागिने करून घेऊ. चालेल, ठीक आहे, पाठवते. हा पण होता त्याच्यात. हा हा, करूयात ना आपण. त्या व्यतिरिक्त फक्त गोंधळ नाही खाली. हा, करू? नाही, थांब. पुढे महिन्याने पाठवलं. जरा खूप सफोकेशन होतं. आता एसी नाहीच सुरू म्हटलं, टेन्शन काय झालं? पण एसी का नाही चालू? नाही, ठीक आहे, ठीक आहे, नो वरीज, काय प्रॉब्लेम नाही. सर्दी झाली असेल ना? सर्दी खोकला इथलं सगळ्यांनाच सर्दी होती, कारण इथलं फार सर्दी धूळ धूळ धूळ. आणि हा काय झालं? आपल्या रक्तापासूनच रडतीस. अरे मी आजारी आहे म्हणून. काय झालं? गोळी मिळाली का तुला काल? काल हो, श्रीने आणलेली. हो, सुरू आहे माझं नेट. आता जो आहे आज ये लग्नाला. लग्न नाहीये, सांगायला काय जाते. हा, मग मैताला बोलावं लागेल. कलरफुल साडी मिळाली. मिळाली बाबा एकदाशी. बरं, आडवा वाढवू शकतो. हो हो, हाईट वाईज कमी करते. बर, कॉपी कॉपी कॉपी. नको. झाले का सकीनाचे ड्रेस? खूप छान. ते म्हणते असा वाढवा, असा नको वाढवा. ठीक आहे, हा कमी करू. हा, वरतून फक्त कमी कर, खालून व्यवस्थित. आज माझा खूप भारी सीन आहे आणि मी झाली आजारी. करू यार, मला आलाय थोडासा ताप, सर्दी, खोकला, असं सगळं झालंय विषय. पण आजचा लुक मला मेकअप वाईज नाही आवडलं, काय माहिती का. चलो, कशी दिसते कमेंट करून सांगा. ये लुक अपना तुमको मूवी में देखने को मिलेगा ही. बघितलाच असेल तुम्ही ऑलरेडी. बघूयात आता काय होते. कायदा तो धर्माचा कायदा, त्यात बदल नाही, सूट नाही की काय इच्छा आहे. मला जगायचंय. हॅलो एव्हरीवन. सो तुम्हालाही माहिती आहे आपलं नशीब किती खराब आहे. माझा चेहरा बघू शकता तुम्ही, इतका खराब झाला या 10 दिवसात की विचारू नका.
मे बी त्यांच्या मेकअपच्या प्रोडक्ट्समुळे पण मला पिंपल्स येत असतील, आय डोंट नो. येस, आज मी चालली आहे सेटवरती आत्ता लगेच या क्षणाला. आणि मला काल रात्री फोन आलेला की तुझं शेड्यूल नाही आहे उद्या. आय वॉज लाईक की ठीक आहे मग काही प्रॉब्लेमच नाही, मी झोपून राहील मस्त. पण मला आत्ता फोन आला की कुठेस तू बाळा, बरी आहेस ना, तुझं सर्दी खोकला ओके आहे ना, तू येऊ शकतेस ना. पण मी म्हटलं मला नक्की माहिती होतं तुम्ही मला फोन करणार, नक्की एकदम कन्फर्म. आणि तुमचा फोन आलाच. तर मी पटकन उठली, आवरला. आता मला प्रोडक्शनची गाडी येते आणि हे सगळं तोंड जे असं झालंय ते आय डोंट नो कशामुळे झालंय. तुम्ही ऑलरेडी मला खूप वेळा विदाऊट मेकअप बघितलंय, बट हे बघा इथे आल्यापासून हेच चालू आहे का, आय डोंट नो. फालतूगिरी आहे नुसती. ठीक आहे मोरो, आता मी चालली आहे. आमच्या सोबत आहेत गार्गी मॅम. हाय, मी आज व्लॉग करते आणि आपला सेट आणि सगळी लोक आजूबाजूची दाखवते. जे माझे ड्रेपर आहेत, सगळे मेकअप आर्टिस्ट सगळेजण दाखवणार आहेत. बिकॉज आज माझं ही खूप माझी छान मैत्रीण झाली. ही ताई आहे ऍक्च्युली, ती खूप मोठी आहे माझ्यापेक्षा, बट पूर्ण शूट मध्ये ती माझी खूप चांगली मैत्रीण झाली आणि आम्ही खूप गप्पा मारायचो फ्री टाइम मध्ये. तर ही राहते पुण्याला आणि ही दगडूशेठला घेऊन जाणार, मला घेऊन जाणार आहे. कोणी घेऊन नाही जात, ही घेऊन जाणार आहे. आता होप्स दिलेत तिने मला. नक्की ना? नक्की तू आलीस नेक्स्ट टाइम की नक्की तुला घेऊन जाते मी. बेस्ट. तुम्ही पण काय आय विटनेस आहात आता ह्या गोष्टीचे. जर हिने नाही नेलं तर मग मी हिला बघते बरोबर. आणि मी आता ह्या ज्या गोळ्या खाल्ल्यात त्या कसल्या आहेत, कंठ सुधारक. हा, कारण की इथे येऊन आमचे सगळ्यांचेच कंठ बिघडलेले आहेत त्यामुळे, कारण खूप थंडी आहे. सो कंटिन्यू करा ब्लॉग. मी खूप साऱ्या गोष्टी आज घ्यायचा प्रयत्न करते, सेट कसं आहे किंवा काय, आणि सगळ्या गोष्टी दाखवते तुम्हाला. बघूयात आता काय काय होतं आजच्या ब्लॉग मध्ये. चलो. तर गाईज, सत्ती गर्ल इट्स मी, आणि ही माझी वॅनिटी आणि ही अनुप सरांची. अशा 2 वॅनिटी आहेत आमच्या इथे. 2, तिसरी तिथे आणि चौथी तिथे आहे, आमची इथे आहे. आता मला दाखवते. हा भोरचा राजवाडा आहे, खूप मोठा आणि खूप सुंदर आहे, बघू शकता. सेटवरती जास्त व्हिडिओ काढता येणार नाही, त्यामुळे समजून घ्या. जेवढं मी दाखवायचा प्रयत्न करते तेवढं दाखवते. हा असा सुंदर असा सेट आहे. हे सुंदर असं आई भवानीचं मंदिर होतं आणि महाराजांचं हे आहे ते आता इकडचं शिफ्ट केलंय कुठेतरी. आणि हा सुंदर असा सकीनावाला डान्सचा हे केलेला आहे इथे, खूप मोठा आहे. या साईडला सुद्धा एक सेट होतोय आणि इथे आता सेट झालाय पूर्ण ऑलमोस्ट. सो गाईज, सकाळी 8 वाजल्यापासून मला बोलवलेलं आणि फायनली आत्ता वाजलेत किती? 4. अरे यार 19 वगैरे दाखवते तिथे, 4-5 वाजलेत आणि आत्ता माझा लागणार आहे सीन. काय नाही. तर हे आहेत विक्रम दादा आणि थांबा मी दाखवते अशी. हे आहेत विक्रम दादा आणि तरी पण आमची हाईट काय मॅच होईना, त्यांची हाईट जरा जास्त आहे आणि कायम हेच माझं मेकअप करतात. आता जेवढ्या वेळा सेटवरती आहे तेवढ्या वेळा. किती फरक पडतो पाण्यामुळे. पिंपल्स. येस, पिंपल्स आलेत मला.
पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या व्हॅनिटीमध्ये. आणि मी खूप जास्त दमली आहे बिकॉज आम्ही महाराजांचं शूट करून डायरेक्टली आता आमच्या ह्या सेटवरती आलेलो आहोत आणि खूप कमी झोप, खूप जास्त काहीच नाही, म्हणजे 3 दिवस झोपलोच नाही. तुम्ही ही गोष्ट बघू शकता आणि ते 3 दिवस लगातार शूट असल्यामुळे हे पण बघू शकता. आणि इथे कसं असतं, क्रायलॉनचे प्रोडक्ट यूज केले जातात आणि मला बिलकुल पण क्रायलॉन सूट नाही करत, हा प्रॉब्लेम आहे. बट ठीक आहे, आता बघूयात आपण सेटवरती काय काय आहे. आता ॲक्च्युली राज्याभिषेक बाकी होता, सो त्याच्यासाठी फक्त बोलवलेलं आहे आणि ते झाल्यावरती मग मूवीचं काम झालं. गाईज, आज माझा ऑलमोस्ट लास्टचा डे आहे शूटवरती आणि तुम्ही बघू शकता मला खतरनाक लेवलची ॲलर्जी झाली. माझा फेस ऑलरेडी टॅन आहे बिकॉज मी NDला होती, ND स्टुडिओला मी शूट करत होती ऑलरेडी. आणि आत्ता मी डायरेक्टली इथे आलेली आहे, आत्ता म्हणजे झाले 4 दिवस. आणि हे बघू शकता इथे बारीक बारीक फोड्या आणि सगळं झालेलं आहे फेसवरती बिकॉज इकडे क्रायलॉन यूज केले गेलेले आहेत लगातार 7 to 8 डेज. मी तिथे पण NDला पण तेच यूज केलं, त्यामुळे मी नाही यूज करत, ॲक्च्युली मेकअप आर्टिस्ट यूज करतात. म्हणून काय करणार आता जी ॲलर्जी झाली आहे त्याला बेअर करावं लागेल. त्याच्यामध्ये हे पिंपल्स, मला क्रायलॉन बिलकुल नाही सूट करत, बिलकुल. कारण की मला लगेच त्रास होतो, म्हणजे पिंपल्स येतात किंवा फोड्या आल्या जातात छोट्या छोट्या.